श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत. देवघरात देवांची मांडणी करताना काही नियम पाळणे आवश्यक आहे. देवघर पूर्व किंवा ईशान्य दिशेकडील भिंतीजवळ ठेवावे. मूर्ती ठेवाव्या. तसेच मूर्ती लाकडी देवघरात ठेवणे योग्य मानले जाते आणि देवघरात जास्त मोठी मूर्ती ठेवू नये. ती अंगठ्याच्या आकाराएवढी असावी. देवघरात देवांची मांडणी करताना लक्षात घेण्यासारख्या काही गोष्टी आहेत त्या आपण बघणार आहोत. मूर्तीची उंची. देवघरात ठेवल्या जाणाऱ्या देवी देवतांच्या मूर्तीची उंची ही 3 इंचापेक्षा जास्त नसावी. ती अंगठ्याच्या आकाराएवढीच असावी. नंतर मूर्तीची दिशा. मूर्ती मंदिराच्या पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून ठेवायची नाहीये. नंतर देवांची संख्या. धर्मसिंधूनुसार देवपूजेमध्ये 2 शिवलिंग, 2 शंख, 2 शाळीग्राम, 2 सूर्य, 3 गणपती आणि 3 देवी पूजा करू नये असे सांगितले जाते. आपल्याला शुभ मूर्ती बघायच्या आहेत. गणपतीची मूर्ती असणे आवश्यक आहे. तर काली, विनाशाची देवी किंवा भैरव, शिवाचे उग्र रूप, यम किंवा शनी यासारख्या मूर्ती शुभ मानल्या जात नाहीत आणि त्या घरात ठेवू नये असे शास्त्रात सांगितलेले आहे. कुलदैवत, कुलदेवी, कुलदेवी, भैरवनाथ, ग्रामदैवत आणि वीर हे 5 टाक तुमच्या घरात असणे आवश्यक आहे. देवघराची जागा. देवघर नेहमी स्वच्छ आणि शांत ठिकाणी असावे. तसेच देवघराची जागा योग्य दिशेकडे असणे आवश्यक आहे. देवघरात काय ठेवावे? देवघरात देवदेवतांच्या मूर्ती, फोटो, अगरबत्ती, दिवा, फुलं आणि इतर पूजेचं साहित्यच ठेवावे. देवपूजेचे नियम. रोज देवपूजा करणे, देवघरात दिवा लावणे आणि देवघराची नियमित स्वच्छता करणे हे आवश्यक आहे. देवघराची सजावट ही कशा प्रकारे केली पाहिजे? देवघराची सजावट साधी आणि सुंदर असावी. तसेच देवघरात सकारात्मक ऊर्जा, पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होईल अशा प्रकारे सजावट करावी. देवघरात काय टाळावे? तर देवघरात नकारात्मक गोष्टी जसे की खराब फोटो किंवा खराब वस्तू ह्या कधीही ठेवू नयेत. श्री स्वामी समर्थ.